जय श्रीराम, हर हर महादेव. मी सचिन पाटील. आज आपला विषय आहे स्त्री पुरुष समानता, किंबहुना स्त्री पुरुष समानतेमधला दुटप्पीपणा, हिपोक्रसी, दोगलेपणा. प्रणित मोरे नावाचा एक स्टँडअप कॉमेडियन आहे. ऑनेस्टली स्पीकिंग हा असा कॉमेडियन आहे की ज्याचा जर का चुकूनही मला स्क्रोल करताना जर का व्हिडिओ आला तर मला हसायला येत नाही. ऑनेस्टली सांगतो. ह्युमर वगैरेपेक्षा नेमकं त्याला काय म्हणायचं असतं मला अजूनही लक्षात आलं नाही. लोकांना तो आवडतो, बिग बॉसमध्ये गेला होता आणि हे बिग बॉस मटेरियल आहे. बिग बॉसमध्ये जाऊन आलेला कुठलाही व्यक्ती हा काहीतरी दर्जेदार प्रोड्यूस करेल, कोणीही असो तो. कोणीही, म्हणजे स्पष्ट सांगायचं झालं तर पार म्हणजे एखादी लावणी सम्राट जरी गेली असेल किंवा एखादा हरिभक्त परायण जरी गेला असेल, एखादा कॉमेडियन गेला असेल, कोणीही, किंवा किरण माने गेला असेल, तो बाहेर आल्यानंतर किंवा तो जाण्याच्या पूर्वी दर्जा आणि त्याचा काही संबंध असतो असं मला वाटत नाही. आणि हे स्पष्ट बोलतो मी. कोणाला वाईट वाटलं तरी वाटू दे. आज त्या कॉमेडी शोमध्ये त्याला मुळातच काही दर्जा नाही. एक हिमांशू जांगरा म्हणून एक हरियाणवी पोरगा तिथे आला आणि तो बोलला की बाबा 370 रुपयाची बिर्याणी जर का मुलीला खाऊ घातली तर ते वसूल करावे लागते. आता हे सेक्सिस्ट किंवा मिसोजिनिस्ट किंवा ज्याला म्हणतो आपण की मेल शॉवनिस्ट कमेंट लोकांना वाटली आणि ते वाटली पण पाहिजे. म्हणजे जे मी नेहमी म्हणत असतो की बाबा फार ते चारित्र्य, इंद्रिय संयम वगैरे ह्या गोष्टी तर फार लांब राहिल्या. इथे पोरींना बिर्याणी खाऊन ती वसूल करायची आहे. त्याच्यामुळे ते नैतिकदृष्ट्या ते चुकीचं होतंच, त्यामध्ये काहीही दुमत नाही. आणि त्याच्यासाठी त्या पोराला एवढं ट्रोल केलं, त्याचा जॉब गेला, त्याची नोकरी गेली, त्याला नोकरीवरून काढून टाकलं. मग आता समस्या काय? समस्या ही आहे की त्याच शोमध्ये एक सेजल पवार नावाची मुलगी आली आणि त्या मुलीने तिथे आल्यानंतर पुरुषांच्या जनेंद्रियावर, तेही डेड बॉडीच्या, ती डॉक्टर आहे, म्हणजे डॉक्टर होत आहे ती, आणि त्याच्यावर तिने ज्या पद्धतीने बिभत्स टिप्पण्या केल्या, त्यानंतर तिने पण माफी मागितली, पण तिची नोकरी वगैरे काही गेली नाही. तिला बिचारीला पूर्ण सहानुभूती समाजाकडून भेटते. तर याच्यावरून हा वादंग सुरू झाला की बाबा स्त्री आणि पुरुषांमध्ये जेव्हा ते चुका करतात ते तेव्हा असा भेद का? आता हा शो आणि ते सेजल पवार, म्हणजे लोकांनी पार तिची मार्कशीट वगैरे काढली, काहीतरी 470 वगैरेच्या जवळपास काहीतरी मार्क्स तिला मिळालेले आहेत. ती कोठ्यातून तिने ऍडमिशन घेतलेली आहे. याच्यापासून सुरुवात केली, SC कोट्यातून ती आलेली आहे वगैरे. पण तसं म्हणणाऱ्यांना सुद्धा माझा एक प्रश्न आहे की बाबा ती जर का समजा पवार नसती, ती SC कोट्यातून आली नसती, SC ST कोट्यातून, तर ती काही फेमिनिस्ट नसती आणि तिने असं काही बोलली नसती, याच्यातला भाग नाही. आज जर का आपण समाजात पाहिलं, जर का हे स्टेटमेंटचा विचार केला, तर अशा पद्धतीचे स्टेटमेंट तर सगळ्यात जास्त सवर्ण तथाकथित, खास करून पर्टिक्युलरली ब्राह्मण समाजातल्या मुलींचे जर का आपण स्टेटमेंट पाहिले तर ते तर त्याच्यापेक्षा भयंकर आहेत. एक ब्राह्मण महिला म्हणते की बाबा माझं बाळ पोटात असताना मी दारूच प्यायचे, मला त्याशिवाय जमतच नव्हतं. दुसरी महिला म्हणते की बाबा आम्ही कुत्र्याचं पिल्लू दत्तक घेणार. तिसरी एक तर आणखीन एक बाई आली होती, तिने म्हटलं होतं, सेलिब्रिटी अभिनेत्री, की बाबा मी माझ्या मुलीला सेक्स टॉयज काय गिफ्ट देईल. हे बोलणारे ते सगळ्या सवर्ण समाजातून येतात, उच्चवर्णीय येतात. त्याच्यामुळे स्त्री पुरुष समानतेच्या नावाखाली हा स्त्रियांना जो भेटलेला जो प्रचंड प्रमाणातला अधिकार आहे, आणि तो असा अधिकार आहे की ज्याच्यामध्ये कर्तव्याची बिलकुल जाणीव नाहीये, आणि त्याच्यातून जो निर्माण झालेला स्वैराचार आहे, ही सगळ्यात मोठी समस्या झालेली आहे. त्यामध्ये जातीचा पण संबंध नाही. आज आपण जर काही गोष्ट लक्षात घेतली तर स्त्रिया दबलेल्या आहे, स्त्रियांना चूल आणि मूल वगैरे हे आजही प्रोजेक्ट केल्या जातात. आजही सांगितलं जाते की बाबा स्त्रियांवर खूप अत्याचार होतोय, अन्याय होतोय, आणि हे अन्याय अत्याचार सांगण्यामध्ये मोठमोठे लोक पुढे आहेत. आता विकास दिव्यकीर्ती सारखा व्यक्ती म्हणून द्या किंवा खान सर सारखा व्यक्ती म्हणून द्या, धादांत खोटं बोलतात, प्रचंड प्रमाणात खोटं बोलतात. तो विकास दिव्यकीर्ती किंवा तो खान सर ते ब्रेस्ट टॅक्स बद्दल बोलतात की स्त्रियांना स्तन झाकण्यास सुद्धा अधिकार नव्हता. मी यांना चॅलेंज देतो, तुम्ही जर एका बापाच्या अवलादी असाल किंवा कोणीही, ते भोसडीचे जे बोलतात की स्त्रियांना स्तन झाकण्याचा अधिकार नव्हता साऊथमध्ये, त्यांनी एक पुरावा आणून द्यावा, दोन्ही किडण्या विकून त्यांना पैसे दिले.
काहीतरी कुठून तरी काहीतरी उचलून आणतात आणि स्त्रियांवर इतका अन्याय होता, स्त्रियांवर इतका अत्याचार होता, कथा सुरू करतात. मुळात ज्या गोष्टी तुम्हाला तेल मीठ लावून त्याच्यात मसाला मिर्च टाकून जे तुम्हाला सांगितलं जाते, अरे जिथे खरोखर स्त्रियांची परिस्थिती फार वाईट होती, आज तिथल्या स्त्रिया सुद्धा बोंबलत फिरत नाहीत रे. त्या सुद्धा ते इतिहासातले ते गोष्टी उकरून काढत नाहीयेत. उदाहरण द्यायचं झालं तर इंग्लंडमध्ये, UK मध्ये, युरोपात बऱ्याचशा ठिकाणी स्त्रियांना चेटकीन म्हणून जाळलं जायचं. US मध्ये, UK मध्ये स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता. आपल्याला ह्या गोष्टी माहिती आहेत का? आणि हे लोक सांगतात की आम्ही तुमच्या स्त्रियांना मुक्त केलं. तर इतिहासात नका जाऊ, इतिहास फार वेगळा आहे. सगळे आपण नॅरेटिव्ह मध्ये जगणारे लोक आहेत, सगळे विमर्शात जगतो आणि त्यातही स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारे त्याच्यात 200 पावलं पुढे असतात. स्त्री आणि दलितांवर अत्याचार, स्त्री आणि दलितांवर अत्याचार हे जास्त घोकून सांगतात भोसडीचे. म्हणजे आम्ही इकडे जीव तोडून मेहनत करतोय बाबा, हे नॅरेटिव्ह आहे, हे सगळं खोटं आहे, याच्यात याला एक्झॅजरेट केलेलं आहे, याला वाढून चढून सांगितलेलं आहे, याच्यात एवढंही तथ्य नाहीये. पण ही गोष्ट कोणाला ऐकायची नाही. आणि मग त्याच्यातून ती जी भावना येते की बाबा आता मी मुक्त झाले, आता मी या जोखडातून बाहेर पडले, आता मला स्त्री शिक्षणाचा अधिकार आणि आता आम्ही सावित्रीच्या लेकी झालो. आणि सावित्रीच्या लेकी काय करतायत, तर स्वातंत्र्याच्या नावाखाली मी सर्रास पाहतो की चित्रपटांपासून तर मालिकांपर्यंत सगळीकडे एक स्त्री जर का ती स्वतंत्र आहे तर ती सर्वात आधी सिगरेट ओढायला सुरुवात करते, ती सगळ्यात आधी दारू प्यायला सुरुवात करते आणि क्लिवेज दाखवायला सुरुवात करते. आणि हे त्यांच्या स्वातंत्र्याचे मापदंड आहेत. किती क्लिवेज दाखवू शकते, ती किती तोडके कपडे घालू शकते, ती किती सिगारेट ओढू शकते, ती किती दारू पिऊ शकते, ती किती मुलांसोबत झोपू शकते. आज जर का मला विद्वत्तेची द्वारं मोकळी झाली आहेत आणि विद्येची द्वारं जर का मला मोकळी झालेली आहेत, तर माझं प्राथमिक कर्तव्य काय आहे की मी माझी विद्वत्ता वाढवली पाहिजे. जसं मी मागे बोललो की एखाद्या मुलीला पकडून जर का 4 प्रश्न विचारले, तिला 4 प्रश्नांची उत्तर सोडा, तिला स्वतःचं मत सुद्धा मांडता येत नाही चांगल्या भाषेत, तिला 4 शब्द माहिती नाहीयेत, कशा पद्धतीने बोलावं, कशा पद्धतीने व्यक्त व्हावं. एका मुलीला मी कधी, आणि आज हे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नावाची ही जेवढी जनपद जन्माला आलेली आहे, त्याही पुरी काही खूप हुशार आहेत अशातला भाग नाही. तेवढ्यापुरतं काहीतरी व्हॉट्सअपवर वाचतात, त्याच्या बाहेर त्यांना माहिती नसतं. अध्यात्म तर सोडा, त्यांना समाज किंवा सोशल सायन्स म्हणू नका किंवा सायकोलॉजी म्हणू नका, कुठल्या गोष्टीबद्दल फार तोडकं मोडकं नॉलेज असतं. त्यांच्या पाठीशी कोणीतरी असतं, त्यांना कोणीतरी स्क्रिप्ट लिहून देत असतं आणि ते त्याच्यावर व्यक्त होत असतात. आता अर्थातच सगळ्या मुली अशा नाहीयेत, सगळ्या महिला अशा नाहीयेत. मी हुशार महिला सुद्धा बघितल्यात, प्रचंड हुशार महिला बघितल्या, ज्यांना खूप काही म्हणजे साहित्य क्षेत्रापासून वेगवेगळ्या क्षेत्रांपर्यंत त्यांना व्यक्त होता येतं, बोलता येतं, त्यांच्याकडे नॉलेज आहे, त्यांच्याकडे नैतिकता आहे, त्यांच्याकडे तशा पद्धतीने व्यक्त होण्याची पद्धत आहे. अशा सुद्धा महिला मी बघितलेल्या आहेत. आणि त्या पण दुर्दैवाची गोष्ट त्या खूप कमी आहेत आणि त्यांना आपण अपवाद म्हणू शकतो. आज कोणतीही मुलगी, तिला जर का असं वाटलं की तिला प्रसिद्ध व्हायचं, ती येते आणि ती या विषयावर बोलायला लागते आणि व्यक्त व्हायला लागते की बाबा आमच्या स्त्रियांना अधिकार आहे आणि हे करू शकतो, आम्ही ते करू शकतो, स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी करायला लागतात. पुरुषांमधलं पौरुष कमी कमी होत जात आहे आणि ते पौरुष स्त्रियांमध्ये येत जात आहे. मग पुरुष कुठे सापडतात, तर मग ते ड्रम मध्ये सापडतात. अतुल सुभाष हे प्रकरण तुम्हाला माहित असेल, इंजिनियर. आज त्याने आत्महत्या केली, त्याला न्याय मिळाला नाही. त्याच्या पत्नीला ज्या पद्धतीने म्हणजे पोलिसांनी ट्रीट केलेलं आहे, ते काही गुन्हेगारासारखं तिला ट्रीट केलेलं नाहीये. आज कित्येक आपल्याला असे उदाहरण भेटतात. ते साऊथमध्ये एक प्रकार घडला की एका महिलेने खोटा आरोप घेतला की या पुरुषाने मला छेडलंय. तो इंटरनेटवर व्हायरल झाला, त्याने आत्महत्या केली बिचाऱ्याने. त्याचं कुटुंब मागं तसंच राहिलं आणि असे कित्येक मुलींनी आरोप केले आणि ते खोटे होते. त्या खोट्या आरोपामध्ये त्या पुरुषांचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे. आज जर का आपण बघितलं तर अशा गँग, असे ग्रुप, असे स्कॅम करणारे, असे स्कॅन्डल करणारी लोक फिरत आहेत. तो एक मध्यंतरी व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्यामध्ये ती म्हणते की कशी मुलगी लागेल, 18 वर्षाची लागेल की 18 वर्षाच्या आतमध्ये लागेल, म्हणजे जर पॉस्को लावायला आम्हाला बरं. हा पॉक्सको असा भयंकर कायदा आहे की याच्यामध्ये मेडिकल सुद्धा गरजेचं नाही. याच्यात मुलीची टेस्टिमनीज फक्त पुरेशी आहे. त्या मुलीच्या टेस्टिमनीच्या आधारे समोरच्याला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून पैसा काढून घ्यायचा. आणि एवढंच काय, तर ती शिल्पा शिंदे नावाची जी महिला आहे, ती म्हणते, जी भाभीजी घरपेमध्ये तिने काम केलेलं आहे, की बाबा तिला म्हणते की बाबा माझे पैसे अडकले होते, तर ती स्वतःहून सांगते की मी माझ्या प्रोड्युसरवर खोटे आरोप लावले सेक्शुअल हॅरेसमेंटचे. ती स्वतः सांगते. इतक्यापर्यंत हे प्रकरण चिघळलेलं आहे की आज पुरुषांचं जगणं हराम झालेलं आहे. आज मी नेहमी सांगत असतो की बाबा सगळ्यात सोपं जर कुठली गोष्ट असेल तर कॅरेक्टर असिसिनेशन. कुठलीही महिला उठते कुठल्याही पुरुषावर आरोप लावते आणि पुरुषावर आरोप लावल्यानंतर तो सिद्ध हो अथवा न हो, त्याला मीडिया मारून टाकते, ट्रायल घेऊन, मीडिया ट्रायलच्या नावावर. आणि त्याचं आयुष्य बर्बाद होतं. हे जे समाजामध्ये चाललेलं आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना.
इतके आम्ही भावनिक आहोत की जर का एखाद्या सवर्णानं दलिताचं भांडण झालं तर चूक सवर्णाचीच असेल, एखाद्या कारवाल्याचं सायकलवाल्याचं भांडण झालं तर चूक कारवाल्याचीच असेल, एखाद्या पुरुषाचं महिलेचं भांडण झालं तर चूक पुरुषाचीच असेल, महिलेची चूक असणार नाही. हे आम्ही इतकं ठरवून ठेवलेलं आहे, आम्ही इतके डिसाइडेड आहोत, हे आम्ही इतकं अज्युम केलेलं आहे की त्याच्यामुळे काय होतंय की हे मीडिया ट्रायल जेव्हा होते ना, तेव्हा त्या व्यक्तीचं नाव इतकं बदनाम होऊन जातं, तो इतक्या लोकांपर्यंत बदनाम होऊन जातो, तो इतक्या लेवलपर्यंत बदनाम होऊन जातो, त्याच्या घरचं दारचं त्याचं जगणं मुश्किल होऊन जातं. अशा पद्धतीची सिस्टीम जर का आपण समाजामध्ये केलेली आहे आणि या सिस्टीमला जर का आपण म्हणतोय की हे स्त्री पुरुष समानता आहे, तर याचा विचार झाला पाहिजे. आज जर का आपण बघितलं वारसा हक्कानुसार एक महिलेला हे भेटतो, अधिकार मिळतो की तिला वडिलांच्या संपत्तीमध्ये तिला ते अधिकार मागू शकते. हा कायदा का काढला मला अजूनही समजलं नाही. म्हणजे तुम्ही त्या मुलीला स्वेच्छेनं जर का काही देत असाल तर त्याला हुंडा म्हणून तो गुन्हा आहे, पण ती जर का अधिकार म्हणून हिसकावून घेत असेल तर तो तिचा हक्क आहे. याच्यात काय लॉजिक बनतं हे मला अजून समजलं नाही. आळेफाट्यावर एक केस घडली होती, त्याच्यामध्ये एका मला वाटतं लहान मुलावर, काही 8-10 वर्षाचा तो मुलगा होता, त्याच्यावर अॅट्रॉसिटी टाकण्यात आली होती. एवढ्या कमी वयाच्या मुलावर कोण टाकली होती? त्याच्या सख्ख्या आत्यानं टाकली होती. आत्यानं कशासाठी? की तिने एका म्हणजे इतर जातीमध्ये लग्न केलं आणि मग ती झाली हे एस-सी एस-टी. त्या एस-सी एस-टी ऍक्टनुसार तिला प्रोटेक्शन एस-सी किंवा एस-टी दोनपैकी कुठल्या तरी कॅटेगरीमध्ये ती गेली आणि नंतर तिने हक्क मागितला तिच्या वडिलांच्या संपत्तीत आणि मग त्याच्यावरून वाद चिघळला आणि तिने सगळ्यांवर अॅट्रॉसिटी टाकली. आता जर का आपण ह्या प्रकाराला बघितलं तर जेव्हा मुलगा आई वडिलांना सांभाळत असतो आणि त्याची बहीण अधिकार मागत असते त्याच्या संपत्तीमध्ये, त्या आई वडिलांची जबाबदारी किंवा कुठल्या पद्धतीची जबाबदारी तिला घ्यायची असते का? तिला कर्तव्य नको असतात, पण तिला अधिकार मात्र हवा असतो. नैतिकतेच्या दृष्टीने ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे, पण तो कायदा आहे, आपण त्याच्या विरोधात बोलू शकत नाही. आज नैतिकतेच्या दृष्टीने स्त्री संरक्षणासाठी जेवढेही कायदे बनलेले आहेत त्याचा जर का आपण विचार केला तर खऱ्याखुऱ्या स्त्रियांवर जो अत्याचार होतोय, खरेखुरे जे बलात्कार होत आहेत, खरेखुरे जे अत्याचार होत आहेत, ते कुठेतरी बाजूलाच राहतात आणि लोकांनी याचा धंदा करून घेतलेला आहे. हे आपल्याला समाजामध्ये स्पष्ट दिसून येतं. लोकांनी याचा व्यवसाय करून घेतलेला आहे, याचं व्यावसायिकरण करून घेतलेलं आहे. तुम्हाला जर अधिकार पाहिजेत तर तुमच्या कर्तव्यांचं काय, तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीचं काय? जर का आज आपण रिस्पॉन्सिबिलिटी बद्दल जर का बोललो तर यांना रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे फक्त यांना सोशल अवेअरनेस नाही आहे. यांची रिस्पॉन्सिबिलिटी काय? माय लाईफ माय रूल. मला वाटेल नेहा धुपियाची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे की एक मुलगी 7 जणांसोबत झोपते, इट्स हर चॉईस, ही तिची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. म्हणजे समाजाने नैतिक असावं हिच्याबद्दल तिला काही वाटत नाही. ती म्हणते की ते स्त्रीची हे आहे. स्वरा भास्करची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे की ऑर्गेझम इक्वेलिटी. तिचं म्हणणं काय आहे की बाबा मी जर का पद्मावती राणीच्या जागी असते तर मी काय केले असते, खिलजीजवळ जाऊन झोपले असते, कशाला इतकी लोक मरू द्यायची. ही तिची सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. अशा वांझोट्या विचाराच्या तृतीय श्रेणीच्या बायका समाजामध्ये फिरतायत आणि त्या ओपनली त्यांचं स्टेटमेंट देत फिरतायत. समाजाला कुठल्या दिशेने आपण घेऊन जातोय किंवा आपण समाजापुढे किंवा आजच्या तरुणींपुढे काय आदर्श निर्माण करतोय याच्याबद्दल त्यांना काहीही वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांना अप्रिशिएट केलं जाते. त्यांच्या पाठीशी आमची लेफ्ट लॉबी उभी राहते, त्यांच्या पाठीशी आमचे पवार समर्थक ताकदीने उभे राहतात. नंतर नाही ती विद्वत्ता आहे, ती इंटेलिजन्स आहे. तुमच्या घरातल्या पूर्वी तशा वागायला लागल्या तुम्हाला चालेल का? नाही, तिथे मात्र मग आम्हाला आमची संस्कृती वगैरे आठवायला लागते. तर हे समाजातलं हे जे दोघलेपण आहे हे कुठेतरी संपलं पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. स्त्री आणि पुरुष दोघांनाही चारित्र्याचे जे हे आहेत बंधन आहेत, ज्या मर्यादा आहेत, ते दोघांनाही सारख्या असल्या पाहिजेत. मी असं म्हणत नाही ना मुलींनी सातच्या आत घरात असलं पाहिजे, पुरुषांनी हुंदळलं पाहिजे, अशातला भाग नाही आहे ना. पण जे प्राकृतिक तुमच्यामध्ये भेद आहेत त्या प्रकृतीशी तुम्ही समरस असणं खूप गरजेचं आहे. आज लग्नाची वय एक तर प्रचंड वाढवून ठेवलेली आहे. त्यात आमच्या मोदी सरकारनं मध्यंतरी नवीनच आणलं होतं मुलीचं लग्नाचं वय 21 करावं. कशासाठी मला हा शहाणपणा सुचतोय लोकांना मला समजत नाही. म्हणजे ते जिहाद्यांना तुमच्या पूर्वी आपसुकच भेटल्या पाहिजेत, कारण की निकाहचं वय तर 16च आहे, 15च आहे, 14च आहे, तिथं कोणी जाऊन कंप्लेंट करू शकत नाही. तुम्हाला रान मोकळं ठेवायचं आहे म्हणजे तुम्हाला सगळे जुने पुराणे सगळे जुने जाऊ द्या, मरणा लागून जाळून किंवा पूर्ण टाका, पण नवीन आधुनिकता तुम्ही स्वीकारताय, नवीन नियम तुम्ही स्वीकारताय, तर त्यामध्ये समतोल राखण्याचं काम कोणाचं आहे? त्या मुलांना तशा पद्धतीचं शिक्षण देण्याचं काम कोणाचं आहे? त्यांना नैतिकता शिकवण्याचं, त्यांना संस्कार शिकवण्याचं काम कोणाचं आहे? त्याच्या बाबतीत मात्र सगळी शाळा महाविद्यालय सगळे लेफ्ट लॉबीच्या मध्ये संस्कार नावाचा तर विषयच नसतो. संस्कार म्हटलं की ते हसतात, ते म्हणतात हे काय असतं, जीवन जगण्यासाठी असतं, भोगण्यासाठी असतं. अशा पद्धतीची आता श्याम मानवचं उदाहरण घ्या की बाबा त्याला जर जेव्हा विचारलं की बाबा एका व्यक्तीने विचारलं की त्याच्या पत्नीला त्याचा मित्र आवडतो, मग ते तिघही जण सोबत राहा, हे यांचे संस्कार आहेत. आणि हा काय आहे? हा मॅरेज कन्सल्टंट आहे. विचार करा तुम्ही की अशा पद्धतीने लग्न संस्था मोडीत काढणारी ही लोक, व्यभिचाराला खतपाणी घालणारी ही लोक, यांच्या हातामध्ये आपण सूत्र दिलेली आहेत आपल्या समाजाची. ही लेफ्ट लॉबी ठरवती आहे की काय नैतिक आहे, काय अनैतिक आहे, त्याला ते कायद्याचं बंधन घालतंय. कायदा आपला जबरदस्त आहे. दुसरं लग्न करणं कायद्यानं गुन्हा आहे, पण बाई ठेवणं मात्र कायद्यानं गुन्हा नाही.
दोन सज्ञान व्यक्ती सोबत स्वेच्छेने एकमेकांसोबत राहू शकतात. अशा पद्धतीचा आपला कायदा आहे. या समाजामध्ये ही जी रसमिसळ झालेली आहे, समाजामध्ये हे नैतिकतेची जी गफलत झालेली आहे, स्त्री स्वातंत्र्याच्या नावाखाली स्त्री स्वैराचार आणि व्यभिचाराला जे खतपाणी घातलं जात आहे, याला जबाबदार कोण आहे? आम्हाला पोरांना धर्म शिकवायचा नाही, आम्हाला धर्म मार्तंडांना शिव्या द्यायचे आहेत, त्यांना नावं ठेवायची आहेत. बंडातात्या कराळकरांच्या तोंडून एखादा शब्द निघालाय, त्यांनी तो अधिकारातून बोललाय, त्यांचं वय न पाहता एखादी महिला त्यांच्यावर बेछूट टीका करते. आजकालच्या महिला इतक्या घाण बोलतायत, पर्टिक्युलरली एका विशिष्ट समुदायातल्या साधू संतांबद्दल बोलताना, धर्माबद्दल बोलताना, महापुरुषांबद्दल बोलताना इतक्या घाण भाषेत त्या बोलतायत, इतक्या तृतीय श्रेणीची ती भाषा वापरतायत. त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीची बंधन नाही, त्यांना कोणी बोलू शकत नाही. डबल प्रोटेक्शन असतं, एक जातीचं आणि दुसरं महिला असल्याचं. अशा पद्धतीची वातावरण निर्मिती समाजात होत असताना आपण 10 वर्षानंतर 20 वर्षानंतर समाजाची काय परिस्थिती असेल याच्याबद्दल कोणी विचार करतं का? याच्याबद्दल कोणी हे करतं का की बाबा हे चुकीचं आहे, कुठेतरी थांबलं पाहिजे? ते बोलायची हिंमत नाही आपल्या समाजात. कोणी पुढे येऊन ते बोलू शकत नाही, त्याच्यावर भाष्य करू शकत नाही. 5 फूट 3 इंचाची आलिया भट 6-6 फुटाच्या माणसांना मारते, अल्फा नावाचा चित्रपट येतोय आता. आणि मग त्या स्त्रियांना असं वाटतं मी आता कराटे शिकलेली आहे, आता मी शिबिरं केलेली आहेत आणि त्यांना हे एक भ्रम दिला जातो. मुळात असं होत नसतं बाळांनो, लक्षात घ्या. ज्या इस्रायल स्त्रियांचं तुम्ही उदाहरण देता की बाबा त्या क्राव मागा शिकलेल्या आहेत, त्यांचं ट्रेनिंग किती ब्रुटल असतं तुम्ही बघा. आणि त्याही फ्रंटवर नसतात, मी खूपदा सांगतो, त्या फ्रंटवर नसतात. तुम्हाला जर का पाहायचं असेल ना तर फॉडा नावाची एक खूप रिअलिस्टिक वेब सिरीज त्याच्यावर बनलेली आहे. त्यामध्ये तहरुष गेमिया नावाचा एक प्रकार असतो. त्याच्यामध्ये मुलींवर अत्याचार शब्द वापरावा लागतो, बलात्कार शब्द वापरता येईल. त्याचा एक खेळ तिथं खेळला जातो. त्याच्यात एक मुलगी, इस्रायलियन मुलगी त्याच्यात फसते, तेव्हा ती कशी, तिला मेंटल ट्रॉमा होतो. ती तर ट्रेन आहे, वेल ट्रेंड आहे ती, तरी सुद्धा तिला एक मेंटल ट्रॉमा होतो, ती घाबरते. कारण की तुम्ही त्याच्यासाठी बनलेले नाही आहेत प्राकृतिकदृष्ट्या. आजही BSF मध्ये महिला नाही आहेत. फायटर जेट महिला उडवतात पण त्या युद्धात जात नाहीयेत. ही गोष्ट तुम्हाला माहिती नाहीये. तुम्हाला हे भ्रम दिला जातो. ह्या भ्रमातून बाहेर पडा. स्त्रियांना मर्यादा आहेत, त्यांच्या शक्तीला मर्यादा आहेत, त्यांच्या विचारांना मर्यादा आहेत. त्या खूप सशक्त आहेत, त्या मुलांना जन्म देऊ शकतात. हा भाग कम्प्लिटली वेगळा आहे. मुलांना जन्म देऊ शकते एक महिला, हा विषय कम्प्लिटली वेगळा आहे. आणि ती 5-6 पुरुषांसोबत फाईट करू शकते, हा भाग कम्प्लिटली वेगळा आहे. दोन्ही गोष्टीची रसमिसळ करू नका. मानसिकदृष्ट्या स्त्री खूप सशक्त असते, ती पूजनीय आहे, आदरणीय आहे. आणि यत्र नारीस्ति पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, हे सूत्र आम्हालाही मान्य आहे. पण त्यांना खोट्या आशा, खोट्या अभिलाषा, त्यांना खोटे भ्रम तुम्ही देऊ नका. आज त्या खोट्या भ्रमांपायी मुलींची अवस्था अशी झालेली आहे, त्यांना लग्न करायचं नाही, त्यांना इंडिपेंडंट राहायचं आहे, त्यांना भोगायचं आहे जग, त्यांना स्त्रीत्व वगैरे, ते स्त्रीसुलभ लज्जा वगैरे याच्याशी काही सोयरसूतक नाही, देणंघेणं नाही. त्यांना त्यांच्या सगळ्या मर्यादा तोडायच्या आहेत. आणि सगळ्या मर्यादा, सगळी बंधनं, सगळं काय तर ते पुरुषांवर येऊन लादायचं आहे. आणि त्यामध्ये काय आहे, पुरुषांना वर लादल्यानंतर पुरुषांना काही इंद्रिय संयम किंवा धर्म वगैरे ते सांगायचं नाहीये. ते बिचारे चुका करतात. 100% पुरुष चारित्र्यहीन आहेत का? 100% चारित्र्यहीन आहेत. चारित्र्यहीन असणं, जर का तुम्ही डार्विनच्या थेरीनुसार गेलात, थेरी ऑफ इव्हॉल्युशन नुसार, तर थेरी ऑफ इव्हॉल्युशन काय सांगते? ईट, रिप्रोड्यूस अँड सर्वाइव्ह. हे आपलं काय आहे? इन्स्टिंक्ट आहे, बेसिक इन्स्टिंक्ट आहे. तर त्यामध्ये रिप्रोड्यूस हे जे इन्स्टिंक्ट आहे माणसाचं किंवा पुरुषाचं, त्याच्यासाठी तो मल्टिपल पार्टनर शोधत असतो, कारण की त्याला त्याचा DNA पुढे सरकवायचा असतो. हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुमचं स्पष्टीकरण तुम्हाला. मग त्याने तरीही स्वतःला तो कंट्रोल करून राहतोय, कारण की त्याला DNA पुढे सरकवायचा आहे, लक्षात घ्या. पण त्याच्या तुलनेत स्त्रियांची मानसिकता ही वेगळ्या पद्धतीने बिल्डअप झालेली असते. हे सगळं माहिती असूनही आज आपण पुरुषांवर ज्या पद्धतीने बंधनं लादतोय, ज्या पद्धतीने आपण त्यांना मर्यादेच्या अपेक्षा करतोय, तेही बिना अध्यात्माच्या. तर स्त्रियांनी सुद्धा 4 मर्यादा स्वतः पाळणं, स्वैराचाराला आळा घालणं, ही त्यांची सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी आहे. या सगळ्या गोष्टींवर सोल्युशन असतं, तो धर्मातून सोल्युशन येत असतं, संस्कारातून सोल्युशन येत असतं, परंपरेतून सोल्युशन येत असतं. धर्म आणि विज्ञान कुठेतरी एका व्यासपीठावर येणं गरजेचं असतं, कुठेतरी त्याच्यामध्ये समतोल साधणं गरजेचं असतं. पण आपल्याला हा समतोल कुठेही दिसत नाही. हा समतोल ढासळलेला आहे, म्हणून आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. स्त्री स्वातंत्र्याच्या नावाखाली या स्त्री स्वैराचार कुठेतरी थांबला पाहिजे, याला आळा बसला पाहिजे. यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचे आहे. माझा विचार पटत असेल तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.